नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. शिरोळमध्ये प्रगतशील शेतकऱ्याचा प्रशासनाविरोधात संताप. चौकशी न झाल्यास 15 जून पासून आंदोलनाचा इशारा. शिरोळ तालुक्यातील शिरोळ येथील प्रगतशील शेतकरी युवराज आनंदा माळी यांनी स्वतःवर दाखल करण्यात आलेला गुन्हा खोटा असल्याचा आरोप करत संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. या संदर्भात त्यांनी पत्रकार परिषद घेत प्रशासन व संबंधित अधिकाऱ्यांविरोधात नाराजी व्यक्त केली. युवराज माळी यांनी सांगितले की त्यांनी या प्रकरणाची लेखी तक्रार देवेंद्र फडणवीस तसेच महसूल मंत्र्यांकडे सादर केली असून त्याची अधिकृत पोचही घेतली आहे. शासनाने या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान आपल्याला मारण्याच्या धमक्या येत असल्याचाही आरोप युवराज माळी यांनी केला आहे. धमक्या देणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करून संरक्षण द्यावे अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे. यासोबतच अशोक रघुनाथ माने, राजवीर अशोक माने आणि सुमन अशोक माने यांची चौकशी करून खोट्या गुन्ह्याच्या प्रकरणाची सखोल तपासणी करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी पत्रकार परिषदेत केली. जर प्रशासनाने तात्काळ दखल घेतली नाही आणि दोषींवर कारवाई झाली नाही तर 15 जून पासून प्रांत कार्यालय इचलकरंजी येथे बेमुदत उपोषण सुरू करण्यात येईल. तसेच न्याय न मिळाल्यास आत्मदहनाचा मार्ग स्वीकारावा लागेल असा इशारा युवराज माळी यांनी दिला. या प्रकरणामुळे शिरोळ तालुक्यात खळबळ उडाली असून प्रशासन पुढे कोणती भूमिका घेते याकडे शेतकरी वर्गाचं लक्ष लागले आहे. मी युवराज आनंदा माळी शिरोळ माझ्यावर खोटा गुन्हा दाखल झाल्याबाबतची माहिती देतो की मला माझ्यावर काल जीवेवारी धमकी देण्याचा प्रयत्न झाला आणि प्रशासकानं याची ताबडतोब चौकशी करून माने कुटुंबियावर कारवाई करण्यात यावी. नाही केली तर प्रशासक जबाबदार राहील. मी बेमुदत उपोषणाला 15 तारखेला बसण्यात येणार आहे. माझ्या जीवाला काही परिवर्तन झालं तर याला माने परिवार आणि प्रशासक जबाबदार राहील. धन्यवाद. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.